उन्हाळ्याला म्हणजे आपल्याला ना तोंडाला कोरड सुटणं किंवा नाकाला ड्रायनेस वाटणं या सगळ्या गोष्टी होतात. पाणी पुरेसं पिलं आणि तेही जर थोडस थंड असेल तर आपल्याला तोंडाची कोरड कमी होते आणि बाकीचेही साईड इफेक्ट कमी होते. पण कदाचित नाकाची कोरड आपल्याला थोडी डिस्टर्बिंग होते आणि ती परत असं काही थंडगार खाणपदार्थ झालं किंवा आईस्क्रीम किंवा रस वगैरे या सगळ्या गोष्टी जर खाणं झालं तर ती कोरड साफ करणं नखाने किंवा बोटाने साफ करणं स्वाभाविक आपला हात तिथे गेल्यामुळे होतं. त्यामुळे कधी कधी रक्त येऊ शकतं. तर अशा कंडिशन्स मध्ये आपण साधं घरात जर देशी तूप असेल तर त्याचे 4-5 थेंब नाकाने साफ करून घेण्यासाठी वापरलं तर नाकातली जी कोरड आहे ती कमी होईल, नाकातलं आरोग्य चांगलं राहील. लिक्विड पॅराफिन पण वापरू शकतो आपण, ज्याने आपल्याला नाकातलं लुब्रिकेशन चांगलं होतं. नाकातली सिली रिॲक्शन ज्याच्याने नाकातली घाण साफ व्हायला मदत होते तीही उत्तेजित होते आणि त्यामुळे नाकातलं आरोग्य, सायनसचं आरोग्य सोबत थोडेसे रेग्युलर प्राणायाम, योगा, सूर्यनमस्कार यासारख्या गोष्टी जर केल्या तर ड्रायनेस अजून कमी. या संदर्भात अजून काही शंका असतील ना तर नक्कीच आपल्या हॉस्पिटलला येऊन शंका क्लिअर करून घ्या आणि उन्हाळ्यात सेफ.